भटवाडी मुरुडे परिसरात तस्कर हत्तीचा धुमाकूळ, भात, नाचणी आणि ऊस पिकांचे मोठे नुकसान. वन्य प्राण्यांच्या वाढत्या त्रासामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती, रात्री जीव मुठीत धरून काढण्याची वेळ. प्रभावी उपाययोजना व तातडीची नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. यंदा समाधानकारक पावसामुळे शेती बहरली असली तरी वन्य हत्तींच्या धुमाकूळामुळे आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरलं आहे. पावसाने तारलं आणि हत्तीनं मारलं अशी भावना आता बळीराजामध्ये व्यक्त होत असून वन्य प्राण्यांच्या वाढत्या त्रासातून शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होतोय. गेली 19 वर्ष धनगरमोळा आणि घाटकरवाडी परिसरात हत्तींचा वावर सुरू होता. मात्र आता भटवाडी आणि मुरुडे परिसरातही टस्कर हत्तीने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. रात्रीच्या वेळी शेतात घुसून हत्ती भात रोपांची तुडवण करत असून नाचणी आणि ऊस पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. हत्तीच्या मोठ्या चित्कारांमुळे भटवाडी आणि मुरुडे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून रात्र काढावी लागतीये. दत्तात्रय तेंडुलकर, बाबू तेंडुलकर, जानबा तेंडुलकर, आनंदा तेंडुलकर, मच्छिंद्र तेंडुलकर, अर्जुन बोलके, धोंडीबा बोलके, संतोष बोलके, लखू बोलके यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या भात, ऊस आणि नाचणी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आधीच वाढता उत्पादन खर्च, खत औषधांच्या वाढलेल्या किमती, मजुरांचा तुटवडा आणि पिकाला मिळणारा अपुरा भाव अशा संकटांना तोंड देणारा शेतकरी वन्य प्राण्यांच्या सततच्या हल्ल्यांमुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे. गवे, रानडुकरे, माकडे आणि बिबट्यांच्या त्रासात आता हत्तीची भर पडल्याने शेती करणं कठीण झालं असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. सातेवाडी आणि कासार कांडगाव परिसरातील काही शेतकऱ्यांनी या त्रासाला कंटाळून शेती पडीत ठेवली असल्याचं चित्र आहे. वन विभागाकडून मिळणारी नुकसान भरपाई अत्यल्प असून तीही वेळेत मिळत नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. वन विभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, तसेच लोकप्रतिनिधींनी शासन स्तरावर पाठपुरावा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.